नांदेडमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहांचे कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आलेत। ते नांदेड इथं सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनासाठी जाणार होते, मात्र इथले सगळे कार्यक्रम रद्द करून ते तातडीने विमानाने दिल्लीला रवाना झाले। लातूरहून हेलिकॉप्टरने ते नांदेडमध्ये उतरले होते आणि त्यानंतर त्यांचा ताफा विमानतळावर आला आणि ते दिल्लीला रवाना झाले। शिवसेनेला कोणी धमकी देऊ शकत नाही असा टोला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लगावलाय। उद्धव ठाकरे यांना फसवायला निघाले होते, आता त्यांना जनता धडा शिकवणार असंही ते म्हणाले। जनतेला फसवायला निघाले होते, आता त्यांना जनताच धडा शिकवेल असा दावा सुद्धा सावंत यांनी केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला धमकावले आणि त्यांनी स्पष्ट म्हटले, सोबत या अन्यथा आम्ही 16 बार लढू। माझ्या आहेत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत। आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। अरविंद जी, मला सांगा, खास करून ज्या पद्धतीने अमित शहानी महाराष्ट्राचा दौरा केला आणि यापूर्वी महाराष्ट्र दिल्लीत एक बैठक झाली, खासदारांनी 16चा नारा दिला, थेट काल शिवसेनेला हल्ला केला। त्यांनी म्हटलं की सोबत या अन्यथा आम्ही एकटे लढू। नवीन काय? मला वाटतं त्यांनी आता जे काही बोललेत, खायचे दात आणि दाखवायचे दात लोकांना कळले असतील। भारतीय जनता पक्ष बोलतो एक आणि करतो एक असं सगळेच म्हणतात, कथनी आणि करणी। त्याचं उत्तम उदाहरण कालचं त्यांचं वक्तव्य आहे। आणि अहंकाराचा दर्प किती आहे। खरं तर त्यांना आत्ता ज्या राज्यात 5 राज्यातल्या निवडणुकांचा विसर पडलेला दिसतोय। धमकावू नका, रमण सारखा मुख्यमंत्री पडलाय बरं, हे विसरू नका। त्यामुळे असं शिवसेनेला असल्या किचगंटीत देव असले धमक्या बिमक्या, आम्ही आयुष्यात कोणी धमकावू शकत नाही शिवसेनेला। फरकच नाही पडत आम्हाला कोणी धमकावला बिमकावला। आमच्या आदरणीय पक्षप्रमुखांनी जी भूमिका घेतलेली आहे उद्धव साहेबांनी, त्या भूमिकेनुसार शिवसेना पुढे जाणार आणि महाराष्ट्रात भगवा फडकवणार, एवढं लक्षात ठेवा। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला चुलट ठेवून ऐतवेळेला तोडली, तिथून आम्ही एकटेच चालतोय की, नवीन काय त्याच्यामध्ये? आणि आम्हाला त्याचा काही फरकच नाही पडत आहे। नाही, आपण विधानसभेचा उल्लेख करता, केंद्रात सोबत तुमचा एक मंत्री आहे ना सर। असू दे ना, मग काय फरक पडला? केंद्रात आम्ही एकत्र येऊन लढलोय, विसरू नका। आमचा हक्क आहे तो, ते काय उपकार नाहीत आमच्यावर। खरं तर कमी आहे तिथं, पण आमच्यावर उपकार नाहीत। युती म्हणून लढलो आणि युती म्हणून जिंकलो। त्यामुळे जे काही केंद्रात मंत्री आहे ना, तो आमच्या हक्काचा आहे बरं। ते कोणी उपकार केलेत आमच्यावर दाखवण्याची गरज नाही आहे। नंबर तुमचा वाढल्याबरोबर अहंकाराचं सुरू झालंय ना, ते 5 राज्यांनी दाखवून दिलंय, उरलेली राज्य थोड्या दिवसात दाखवून देतील। तीही धमकावा, महाराष्ट्र तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल। न्यूज 18 व्हिडिओ जर्नलिस्ट विजयसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। लातूरमध्ये झालेल्या भाजपच्या संकल्प मेळाव्यावर शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटतायत। अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या पैलवानांच्या नादी लागू नये असा इशारा राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना दिलाय। त्यांना हे माहीत नाही की महाराष्ट्र हे मल्लांचं राज्य आहे। इथे जे पैलवान झाले आहेत ते हिंद केसरीपासून तर देशाच्या पैलवानीपर्यंत त्यांनी नाव गाजवलेलं आहे। आणि त्यांच्या माहितीकरता हे सांगतो की इथल्या पैलवानांना जे डाव माहिती आहे त्यांनाही माहीत नसतील, कधी आडवा पाय टाकून लांग टाकतील हे सांगता येत नाही। त्यामुळे त्यांनी काय म्हटलं याच्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्राच्या पैलवानांच्या नादी लागू नये। महाराष्ट्र हे दिल्लीवर राज्य करणारं राज्य आहे, त्यामुळे त्यांनी आपलं हे गुजरातलाच सांगावं। माजी खासदार प्रिया दत्त यापुढे निवडणूक लढणार नाहीत। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींना पत्र लिहून त्यांनी ही माहिती दिली आहे। खासगी कारण, त्याचप्रमाणे पक्षांतर्गत गटबाजी यामुळे इच्छा नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। त्याबद्दल काही मला माहिती नाही आहे आणि मुंबईमध्ये कुठे गुटबाजी नाही आहे। ते काम करत असताना काही लोकांच्या तौर तरीका, काही लोकांची पद्धत वेगळी असतील, पण पक्ष एक आहे, विचार एक आहेत, पार्टी एक आहे। आणि मला वाटतं प्रिया दत्त स्वर्गीय सुनीताची मुलगी आहेत आणि प्रिया दत्त 2दा खासदार राहिलेले आहे। प्रिया दत्तनी पत्र दिले असं तुम्ही सांगतात म्हणून मला ऐकायला मिळाला, पण प्रिया दत्त उभी राहणार आणि आम्ही सगळे लोक काम करणार आहे आणि एकत्र